उभाटा खासदार संजय राऊतांच्या सामनामध्ये लिहिलेल्या एका सदरानं मवियामध्ये नवी ठिणगी पडली आहे। रोकटोक या सदरामध्ये राऊतांनी गडकरींबद्दल लिहिलेलं होतं आणि त्यावर नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी राऊतांना चांगलंच फैलावर धरलं। राऊत यांनी आघाडीचा धर्म पाळावा, कुठलेही पुरावे न देता काँग्रेसला रसद पुरवली असं ते कशाच्या आधारावर लिहितायत आणि त्यांना नागपूरची काहीही माहिती नाहीये, ते वायफळ बोलतायत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे। मवियामधला एक पक्ष अशा प्रकारे विधान करत असेल तर काँग्रेसनं त्यांना समज द्यावी याबाबत वरिष्ठांना पत्र लिहिणार असल्याचं देखील ठाकरेंनी म्हटलंय। तर राऊतांचा हा दावा भाजपनं खोडून काढलाय। दररोज उठायचं आणि खोटं बोलायचं असं राऊतांचं सुरू असून प्रसिद्धीसाठी ते अशी कपोकल्पित आणि बिनबुडाची वक्तव्य करतायत असा टोला त्यांनी लगावला। निवडणुकीच्या पहिले गडकरींच्या बाजूने बोलले, आताही गडकरीच्या बाजूने बोलून झाले। एक्झॅक्ट काय आहे हे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे आहेत की गडकरी साहेबांचे आहेत, त्यांनी स्पष्ट करावं। आणि मला वाटतं की काहीही बोलत असताना आपण ज्या पक्षासोबत युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात कसं बोलावं हे त्यांनी ध्यान ठेवावं, नाही तर बोलायला तर मग आम्ही मोकळे आहोत।